नमस्कार मंडळी, आजची सुरुवात आपण देवघरापासून करू. हे आमचं गावाकडचं देवघर. मी जेव्हा पण गावी येते तेव्हा देवघरातले देव धुवून आणि त्यांची छानशी साफसफाई करून आणि त्यांची पूजा करते. असा देवारा प्रत्येक आदिवासीच्या घरात असतो आणि प्रत्येक कुटुंबात एक देवारा बनवलेला असतो. काय घेऊन आले? ही आमची शेतातली केळी. खूपच खराब आहे तुमच्या शेतात. खराब अशी पिवळा जरा होऊन जाते ना. चला आंबे तोडायला जाऊ. आंबे? इथं आंबे लागले इथं. चला ना, आंबे पण तोडायचे, आवळीचे पानं घ्यायचे. आता आम्ही सर्व केळी घेऊन झालो. केळी आंबे सर्व घेऊन जाणार. हा, कैरी, कच्ची कैरी, चिंचा. हा, तुला काहीच नाही बरं का, सगळं घेऊन चाललो आम्ही. आणि पटावर लाईट पत्ता काय पकावत पकावत म्हणते. पकावत अजून नाही, सर्व आंबा काढीच नाही, सर्व आंबा काढीच नाही चालणार. विकायला नाही, आम्हीच खाई जाईन. बट्टा बत्ता मग चूल नाही देणार ना तुला. हा, मला चूल देणार. मला खुडू देणार. मी आता खोड्याला जाई राहण्या. तुला काय माहित आम्ही कडे जाणार आता. मला खोडीच चूल नाही फुलाला. हा? मग विटा आमची ही सर्व तयारी पुण्याला जाण्यासाठी चालू आहे. आज रात्री पटपट पॅक करून घेऊ सर्व साहित्य आणि उद्या सकाळी लवकर निघू. आणि आज अजून पण खूप खास आहे. यांनी आणले होते धरणातले लॉबस्टर. मी पहिल्यांदाच जवळून बघितलं होतं. मी फक्त मूवीजमध्ये किंवा कुकिंग चॅनल्समध्ये लॉबस्टर बघितले होते आणि आज तर खाणार पण आहे. तर कसं लागतं आहे ते बघू आणि थोडीफार रेसिपी पण दाखवून देणार आहे आमच्या इथं कशा पद्धतीने लॉबस्टर बनवले जाते ते. इथं काव्याबाईचं फोटोशूट बघा, असं पकडलं आहे जसं काय तिची खेळणीच आहे. वर जातो. इकडे बघ का हसना. त्यानंतर काव्याबाईचा फोटोशूट झाला. मग मी पण ट्राय मारून घेतला. चला म्हटलं आपला पण फोटोशूट होऊन जाऊ द्या. अरे कापायचं आपलं कोळंबी सारखं. हा, सोपं आहे. यांचं प्रेम बघा, यांचं प्रेम बघा. नंगो मुलगा नाही दाखवत. आम्हाला सर्वांना कसं सोलायचं काय माहिती नव्हतं. मग काय उर्मिला ताईंनी घेतलं आणि आम्हाला सर्वांना सांगितलं कसं सोलायचं ते. मुंडी काढून टाकावं लागेल का? मग ती कडक पण आणा. तिला माहित आहे तेवढं आहे, ती निघते. आत्ता लॉबस्टर साफ करून झालेत आणि आई मसाला वगैरे सर्व काढून ठेवलं आहे. आमच्या इथं मसाला आधीच आम्ही काढून ठेवतो भाजीवरती आणि त्यानंतरून कढई गरम करायला ठेवली, तेल टाकलं आणि काळा मसाला तो टाकला. आणि जर तुम्हाला गावाकडची फुल रेसिपी पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि काळा मसाला छान भाजून झाल्यानंतरून जे आपण प्लेटमध्ये लॉबस्टर लाल तिखट हळद टाकून मसाला टाकला होता ते आपण कढईत टाकू. त्यानंतर लॉबस्टर तेलाचं छान शिजू द्यायचे. आपल्याला जेवढं पाणी लागतं तेवढं आपण टाकायचं आणि अशा प्रकारे आपली सिंपल रेसिपी तयार. आणि अशा प्रकारे आमच्या गावाकडे सर्व आमची फॅमिली मेंबर जेवण करतो. अशी आहे आमची जॉईंट फॅमिली. तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला अजून मजेदार व्हिडिओज बघायचे असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.